विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत काय आश्वासन दिलं होतं पाहूयात। आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सुवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। ॲडव्होकेट जनरल सोबत येत्या 15 दिवसात मी बैठक लावतो। त्या बैठकीमध्ये त्यांचा सल्ला घेऊ आणि कायद्यानं नीट हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू आणि हा प्रश्न सोडवणं ही निवडणुकी आधीची आमची कमिटमेंट आहे, तीच आता या सरकारची देखील कमिटमेंट आहे। धनगर समाजाला लवकरच आरक्षण दिलं जाणार आहे आणि याबाबतचा निर्णय हा 15 दिवसांमध्ये घेऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये दिली आहे। ॲडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जो मध्ये वाद झाला होता त्याबाबत आता आणखी पुढची महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे धनगर समाजाला लवकरच आरक्षण मिळणार आहे आणि याबाबतचा निर्णय आम्ही 15 दिवसात घेऊ। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।